एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे। प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर न्यायालयाचा निकाल। छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याचा कोल्हापूर न्यायालयाने जामीन मंजूर केलाय आणि काही दिवसांपूर्वी कोरटकर याने कोल्हापूर येथील इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोन करून धमकी दिली आणि यावेळीच त्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्याचं समोर आलं होतं। याआधी कोर्टाने प्रशांत कोरटकर याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, त्यानंतर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। दरम्यान कोरटकरने जामिनासाठी अर्ज दाखल केला, मात्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज फेटाळला। त्यामुळे कोरटकरचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता। न्यायालयात तांत्रिक गोष्टींचा आधार घेतला असल्याचं वकील असीम सरोदे यांनी म्हटलं आहे। ज्या कलमांच्या आधारे गुन्हा दाखल केला आहे त्यामध्ये 3 पेक्षा जास्त शिक्षा नसल्याचं सरोदे यांनी म्हटलं आहे। जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये जामीन अर्ज दाखल केलेला होता। त्यामध्ये मेहरबान कोर्टानं आता आज ऑर्डर केलेली आहे कशोप साहेबांनी, तर त्याच्यामध्ये काही टर्म्स आणि कंडिशन घालून तो आमचा अर्ज अलाउड केलेला आहे। त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर 50,000चा जो काय जामीन मुचकला आहे तो जामीन देण्यासाठी त्यांनी ऑर्डर केलेली आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे त्याच्यात दुसरी कंडिशन जी आहे की ज्या वेळा इन्व्हेस्टिगेशनच्या दरम्यान ज्या वेळा जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशन प्रशांत कोरटकर यांना बोलवेल त्या वेळा त्यांनी जुन्नर राजवाडा पोलीस स्टेशनला हजर राहण्याबद्दलचा एक त्याच्यामध्ये कंडिशन मेन घातलेली आहे। तसेच कुठल्याही विटनेसला टॅम्पर करायचं नाही किंवा थ्रीट करायचं नाही किंवा फिर्यादी आहेत त्यांना देखील कुठल्याही पद्धतीचा त्रास द्यायचा नाही, अशा पद्धतीचे एक कंडिशन त्यामध्ये घालून आम्हाला हा जामीन दिलेला आहे। 5:15 वाजले आहेत, ही सगळी कागदपत्राची प्रक्रिया आज पूर्ण होऊ शकते का काय? आम्ही आता तरी कोर्टाकडे आम्ही सध्या तरी कॅश बेलसाठी ॲप्लिकेशन दिलेलं आहे, ते कोर्टाच्या ड्यू प्रोसेसमध्ये आहे। आता काही ऑर्डर येईल त्याच्यावरती, त्याच्यानंतर आम्ही पुढची दिशा ठरवू। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, कोल्हापूर।